मी माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथे शिफ्ट झालो होतो एक्सपिरियन्स घेण्यासाठी. मोठ्या मोठ्या ठिकाणी काम करावं ह्यासाठी मी इकडे आलो होतो. तिथं पण शहरी भागामध्ये पण गरीब लोकांना आहेत खूप आणि त्यांना वैद्यकीय सेवेची खूप गरज आहे. तेव्हा आपण कमी खर्चामध्ये वैद्यकीय उपचार करता यावेत, वैद्यकीय सेवा देता याव्यात म्हणून मी वाशीमध्ये एकदम क्लिनिक चालू केलं. नवी मुंबईमध्ये क्लिनिक येऊन इकडं सुरू करणं हे असं मी कधीच ठरवलं नव्हतं. हेल्दी प्रोटीनची गरजेसाठी हे नॉनव्हेज गरजेचंच आहे. फक्त जे बनवण्याची पद्धत आहे ते चुकीची आहे. मला कसं तर होतंय हा आपल्या इंडियन कसं तरी होतंय. एकतर त्यांचं मानसिक आरोग्य ठीक नसते, त्याच्यामध्ये ते ट्रेसमधून जातात कंटिन्यूस. दुसरं असतंय की त्यांना मायक्रोन्युट्रिशनचा अभाव असतोय, त्याच्यामध्ये जे बॉडी कुठेतरी क्रॅम्प करत असते, काहीतरी करत असते. आणि तिसरं असते त्यांचं स्लिपिंग पॅटर्न योग्य नसतो. त्याच्यामुळे ते सकाळी उठल्यानंतर झोपेतून जे फ्रेश वाटायला पाहिजे त्यांना ते कधी वाटतच नाही. त्याच्यामुळे कसं तर वाटतंय हा एक आजार खूप कॉमन आहे. नमस्कार. छोट्या लोकांच्या मोठ्या कहाण्या एपिसोड 3 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज माझ्यासोबत असे एक डॉक्टर आहेत जे गरीब घरातून आलेले आहेत आणि आज स्वतःचं त्यांचं क्लिनिक आहे. असे डॉक्टर भालचंद्र लेंडवे सर. सर नमस्कार. महत्वाचं म्हणजे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण आणि कौटुंबिक परिस्थिती कशा पद्धतीची होती आणि तुम्ही आज डॉक्टर बनला आहात. माझं बालपण हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामध्ये कडलास या छोट्या गावामध्ये गेलं. बालपणामध्ये माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी कडलास येथे झालं. जे हा एरिया जो आहे अतिशय दुर्गम एरिया आहे. आम्हाला शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळेला पोचायला पण 30-35 मिनिटं लागायची आणि रोड नसायचे, शेतातून चालत जायचं. अशा पद्धतीची त्यावेळेची परिस्थिती होती. आणि माध्यमिक शिक्षण हे सांगोला येथे न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे झालं. आणि मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पेठ वडगाव येथे कम्प्लीट झालं, जे की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित आहे. आता एकंदरीत तुम्ही बालपण आणि त्यानंतरचं जे तुमचं डॉक्टरकीचं शिक्षण होतं तो अनुभव कसा होता तुमच्यासाठी? हा अनुभव म्हणजे एकंदर आता आपण पाहायला गेलं तर गरीब घरातील मुलं जास्त प्रगती करत नाही की त्यांच्या आर्थिक परिस्थिती असते कुटुंबातली. तर मग ती फेस कशा पद्धतीने केली तुम्ही? तर मेडिकल शिक्षण घेणं हे आजच्या डेटमध्ये खूप कॉस्टली आहे. कॉस्टली की तुम्हाला जर गव्हर्नमेंटची जरी सीट मिळाली तरी मिनिमम 3 ते 4 लाख रुपये वार्षिक फी असते. तर त्याच्यासाठी लोन किंवा बाकी ह्या गोष्टी पण आहेत. पण तुम्ही मेन जे मेडिकलचे जे ऍडमिशन होतात, जे आमच्या वेळी सीईटी होतं पण आता नीट आहे. तर हे बऱ्याचशा प्रोसेस आहेत. त्याच्या बऱ्याचशा प्रोसेस आहेत. त्याची नीटची तयारी तुमची सुरुवातीपासून पाहिजे. त्याचं फाउंडेशन हे तुमचं इयत्ता 8वी पासून व्हायला पाहिजे. तर फाउंडेशन पासून तुम्ही 3 ते 4 वर्ष जर तुम्ही एक्झामची तयारी केली तर तुम्ही गव्हर्नमेंटची सीट क्रॅक करू शकता. त्याच्यामध्ये 3 ते 4 वर्ष लागतात तयारीसाठी. हो. तर जर तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर तुम्हाला नीट क्लिअर करायचं तर 4 वर्षाचा तर मला वाटतं की मिनिमम तुमची प्रिपरेशन पाहिजे. आणि मग तुम्ही जर झाला तर त्यातून गव्हर्नमेंट जर सीट मिळाली तर एकदम कमी खर्चामध्ये आपलं वैद्यकीय शिक्षण होऊ शकतं कॉलेजेसमध्ये. आता एकंदरीत तुमचं मुंबईसारख्या ठिकाणी नवी मुंबईसारख्या ठिकाणी क्लिनिक आहे स्वतःचं. काय फेस होतं, काय अनुभव होते ते त्या उभं करण्यामागचं? तर नवी मुंबईमध्ये क्लिनिक येऊन इकडं सुरू करणं हे असं मी कधीच ठरवलं नव्हतं. तर मी माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथे शिफ्ट झालो होतो एक्सपिरियन्स घेण्यासाठी. की आपण डॉक्टर झालो आहोत तर आणखी थोड्याशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आपण अजून मोठा अनुभव घ्यावा आणि मोठ्या मोठ्या ठिकाणी काम करावं ह्यासाठी मी इकडे आलो होतो. इकडे आल्यानंतर कळालं की इथं पण शहरी भागामध्ये पण गरीब लोकांना आहेत खूप आणि त्यांना वैद्यकीय सेवेची खूप गरज आहे. तेव्हा आपण कमी खर्चामध्ये वैद्यकीय उपचार करता यावेत, वैद्यकीय सेवा देता याव्यात म्हणून मी वाशीमध्ये एकदम क्लिनिक चालू केलं. एकंदरीतच हे तुमचं पूर्ण बालपण आणि आता जे कुटुंब त्याच्या संदर्भातला अनुभव होता आणि डॉक्टरचा अनुभव होता. आता महत्त्वाचा आपला जो
तुम्ही जे आता रोजचं तुमचं काम असतं ते कशा पद्धतीने करता, म्हणजे एखाद्या आरोग्याविषयी तुम्ही काय सल्ला द्याल लोकांना? आता तुमचं मला वाटतं तुम्ही एक मला किस्सा सांगितला होता मध्यंतरी की तुम्हाला कॉलेजमध्ये असताना मुलं जाड्या म्हणून असे चिडवायचे. पण असा किस्सा तुम्ही सांगितला होता मला. त्यातून मला एक जाणून घ्यायचं की ह्या वजन कमी करण्यामागचं तुमचं कारण काय होतं? तर वजन ह्या विषयावर तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न केला. तर वजन ही अशी गोष्ट आहे ना, आजच्या डेटमध्ये ज्यावेळेस मी माझ्या लहानपणी कुपोषण ही कॉमन समस्या होती. त्यावेळेस पण काही कारणास्तव मेटाबॉलिक कारण, आहार विहार ह्याच्यामुळे माझं वजन खूप जास्त होतं. तर मी माझ्या लहानपणीच्या बालमित्रामध्ये आणि कॉलेजच्या मित्रांमध्ये जाड्या नावाने ओळखलं जायचं. तर त्याचं एक मनामध्ये टॉर्चर असायचं. तर मग तेव्हा त्याच्यावरती मी खूप अभ्यास केला ऍज अ डॉक्टर म्हणून आणि लोकांना सल्ला देण्यासाठी. तेव्हा मला कळाले की आपल्या आहार पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे. कळत न कळत आपले शुगर इंटेक, राईसचा इंटेक, स्टारचा इंटेक, फॅटी फूड, स्टार्ची फूड ह्याचा इंटेक जास्त होतो कळत न कळत. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांना आजच्या डेटमध्ये लहानपणीच स्थूलता म्हणजे ओबेसिटीकडे जायची वेळ येते. त्याच्यामध्ये बरीच मुलं आहेत, आता तर कॉमनली होते. आणि ते टाळण्यासाठी आपण आता मी माझ्या क्लिनिकमध्ये लोकांना प्रिव्हेंटिव्ह वर्कअप ह्या विषयावरती खूप काम करतो. आणि हा माझा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे. आता ज्यातून मी गेलोय त्यातून अजून दुसरं कुणी जाऊ नये ह्याच्यासाठी मी माझा एरिया ऑफ इंटरेस्टमध्ये प्रिव्हेंटिव्ह केअरमध्ये बऱ्याच मुलांना आहार मार्गदर्शन आणि त्यातून आपण त्यांचं आरोग्य कसं सुधारता येईल आणि लहानपणी जे उद्भवणारे जसे आजार आहेत, उदाहरणार्थ शुगर आहे, स्थूलता आहे, हार्टचे प्रॉब्लेम आहेत, ब्लड प्रेशर आहे, लहान मुलींमध्ये PCOD आहे. तर ह्या ज्या गोष्टींवरती आहे ना, आपण आहारातून त्यांना बऱ्याचपैकी कव्हर देऊ शकतो. आणि आहार जर व्यवस्थित ठेवला त्यांनी तर ह्या आजार त्यांना आपण टाळू शकतो. बरेचसे आजार म्हणजे हे कशामुळे येत असतात, म्हणजे असं काय सांगाल याच्यामध्ये स्पेसिफिकली? जर कॉमनली बोलायचं झालं तर आता लाईफस्टाईल हा पार्ट आपला इम्पॉर्टंट. डेलीचं खाणं, त्याच्यामध्ये खाणं, व्यायामाचा अभाव, शांत झोप न होणं ह्याचा अभाव आणि ओव्हरऑलच आपलं ट्रेस इटिंग वाढले. ट्रेस इटिंग म्हणजे काय असतं की आपल्याला जो बॅलन्स मायक्रोन्युट्रिशन मिळायला पाहिजे ते न मिळता आपल्याला स्टार्च, शुगर आणि फॅट ह्याचं प्रमाण जास्त झाले आपल्या डाएटमध्ये. त्याच्यामुळे कमी वयामध्ये लोकांना हार्ट अटॅक, शुगर होणं, ब्लड प्रेशर वाढणं किंवा मूड स्विंग्स होणं ह्या सगळ्या गोष्टी अर्ली एजमध्ये होत आहेत. आता एकंदरीत तुमचं स्वतःचं क्लिनिक आहे, तर ऑलमोस्ट कुठले असे पेशंट आहेत जे तुमच्याकडे सातत्याने येत असतात? पेशंट माझ्याकडे आता जर ग्रॉसली बोलायचं झालं, जर लहान एज ग्रुप वाईज बोलायचं झालं तर अर्ली एजमध्ये मुलांचं ओबेसिटी हा एक कॉमन प्रश्न आहे. नंतर लहान मुलींमध्ये PCOD हा एक खूप कॉमनली 17 ते 18 वर्षाच्या एज ग्रुपमधल्या मुलींमध्ये PCOD हा एक कॉमन आहे आजार. नंतर कोलेस्ट्रॉल आणि हार्टचे इश्यू लहान मुलांमध्ये हे खूप कॉमनली आहेत. आणि बऱ्याच मुलांमध्ये आता बेसलाईन ब्लड प्रेशर पण जास्त वाढून मिळते. तर ह्या गोष्टी आपण मुलांना प्रॉपरली वेळेत जर काउन्सिलिंग करून त्यांना जर आपण त्यांचं डाएट मॉडिफाय केलं, त्यांचं लाईफस्टाईल मॉडिफाय केलं आणि त्यांना प्रॉपर गायडन्स दिला तर ह्या गोष्टी आपण प्रिव्हेंट करू शकतो. आता एकंदरीतच आपण जर सगळ्यात मोठी समस्या बघायला गेली तर लहान मुलांमध्ये कुपोषणाची जास्त समस्या आहे, ह्याच्यावरती कसा मार्गक्रमण करता येईल? आता कुपोषण हा खूप मोठा वाईड सब्जेक्ट आहे. पण कुपोषणामध्ये 2 प्रकार आहेत. कुपोषण म्हणजे एकदमच त्याला फॅट न मिळणं किंवा शुगर न मिळणं आणि एकदम न्यूट्रिशन न मिळणं, त्याच्यामुळे एकदम वेट कमी होणं. आणि दुसरं कुपोषणाचा प्रकार बोलू शकतो की आपल्याकडं शुगर, फॅट आणि स्टार्च ह्याचं प्रमाण जास्त मुलांना झाल्यामुळे आहारामध्ये, जसं जंक फूडमुळे, तर ह्याच्यामुळे पण मुलांमध्ये ओबेसिटी वाढून हे एक प्रकारचं कुपोषणच आहे. त्यांचं वजन वाढल्यामुळे, स्थूलता झाल्यामुळे, त्यांना मायक्रोन्युट्रिशन न मिळाल्यामुळे त्यांना जे आजार उद्भवत आहेत तर ते आहाराच्या संदर्भातच आहेत. आता एकंदरीत बघायला गेलं ना तर नॉर्मली लोकांमध्ये सर्दी होते, खोकला असं असंख्य. आता माझा कॅमेरामन पण जो उठून गेला त्याच्या मागचं कारण ते होतं की त्याला अचानक खोकला आला, तर त्यामुळे तो गेला बाहेर. पण हे कशामुळे नक्की होत आहे? तर म्हणजे वायू प्रदूषण आहे किंवा मग दूषित काही आहे असं काय? त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत मेजरली. एक तर लो इम्युनिटी राहणं, प्रतिकारशक्ती कमी राहणं. त्याच्यामुळे जे नॉर्मली व्हायरसेस ज्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आहेत ते रिपीटेडली व्हायरल इन्फेक्शन होत राहतात, त्याच्यामुळे सर्दी खोकला होत राहतो.
दुसरं असतं की ॲलर्जी कंडिशन काय, जसं की धुळीची ॲलर्जी आहे किंवा काय फूडची ॲलर्जी आहे किंवा काही स्पेसिफिक पोल्युटंट जे वातावरणामध्ये हेवी पोल्युशन राहत आहे त्याची ॲलर्जी आहे. आणि चौथं कारण असतं की बऱ्याच लोकांमध्ये प्रॉपरली ट्रीटमेंट होत नाही, तर बरेचसे इनट्रीटेड इन्फेक्शन असतात. तर त्या इनट्रीटेड इन्फेक्शनमुळे पण बरेच दिवस त्यांचे इन्फेक्शन राहतात तसेच, आणि मग ते खोकत राहतात आणि मग ते सगळ्यांना स्प्रेड करत राहतात. तर आपल्या लोकांमध्ये कॉमनली अनट्रीटेड इन्फेक्शन हा पण तेवढाच इक्वली पार्ट आहे. बरेच लोक प्रॉपर ट्रीटमेंट न घेतल्यामुळं जे इन्फेक्शन लॉंग टर्म रिटर्न करतात आणि ते आपल्या फॅमिलीला, आपल्या फ्रेंड्सला, नियर डिअर वन्सला देत राहतात. आता एकंदरीत ह्या आरोग्यावरती कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे लोकांनी? आरोग्यावरती काळजी, पहिलं तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन झालं पाहिजे. दुसरं आहे आहार पद्धती बदलली पाहिजे. आणि तिसरं आहे की व्यायाम करणं खूप गरजेचं आहे शरीरासाठी. तर आहार पद्धतीमध्ये पहिलं तर मायक्रोन्युट्रिशन हे आपल्याला कळलं पाहिजे, गट हेल्थ कळली पाहिजे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की बॅलन्स झाला पाहिजे सगळ्या गोष्टीचा. फक्त शुगर, स्टार्च आणि गोड पदार्थांचा जेवणात न वापर करता जेवणामध्ये सलाड, फ्रुट्स आणि ह्या बाकी जे बॅलन्स डाएट आहे हा झाला पाहिजे. तुम्ही कशा पद्धतीने ते वजन कमी केलं होतं? माझं वजन कमी करायचं मी 3 पद्धतीने कमी केलं. एक, पहिलं एक्सरसाइज, दुसरं कॅलरी रिड्यूस केल्या, आणि जेवण कधीही कमी नाही केलं. मला एक सांगाल फक्त, ते कॅलरीजचं जे तुमचं जे गणित असतं, म्हणजे तुम्ही म्हणता की भाकरीमध्ये एवढ्या कॅलरीज असतात किंवा मग चपातीमध्ये एवढ्या कॅलरीज असतात, तर हे जेवणाचं परफेक्ट कॉम्बिनेशन कसं असतं? जेवणाचं परफेक्ट कॉम्बिनेशन आपण जेवणाला जर डिवाइड केलं तर आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, जे कॉमनली आपल्या इंडियन घरांमध्ये चालतात. तर नाश्त्यामध्ये बेसिकली मला वाटतं की स्टार्टिंगला प्रोटीन रिच नाश्ता असला पाहिजे. त्याच्यामध्ये प्रोटीन रिच नाश्त्यामध्ये आपण उकडलेलं अंड खाऊ शकतो, दुधाचे पदार्थ घेऊ शकतो, जे की त्यातली फॅट काढलेली आहे, म्हणजे दुधाची साई बाजूला काढून फॅट फ्री जे दूध आहे त्यातून जे मिल्क प्रोडक्ट आहेत त्याच्यातून पण बऱ्यापैकी प्रोटीन मिळतात. नंतर व्हेज सोर्समध्ये जर बोललं तर आपण जसं नट्स आहेत, नट्समध्ये पण बऱ्यापैकी प्रोटीन असतात. नट्स म्हणजे शेंगदाणे आहेत, आल्मंड आहे, नट्समध्ये पण बऱ्यापैकी असतात. नट्स म्हणजे जे ज्याच्यामध्ये वर कव्हर असतात आणि आतमध्ये ते निघतात, जसं बदाम आहे, शेंगदाणे आहेत, नंतर काजू आहे. हे नट्सवाले जे गोष्टी आहेत ह्या पण बऱ्यापैकी प्रोटीन रिच असतात. ह्या सकाळी सुरुवातीला नाश्त्यामध्ये असल्या तर बेस्ट आहे. आणि स्प्राउट्स आहेत, स्प्राउट्स हा सुद्धा खूप मोठा प्रोटीनचा सोर्स आहे. स्प्राउट्समध्ये मटकी, मूग, ह्याची जी मोड आलेली कडधान्य आहे, हे पण हा खूप नॅचरली डायजेस्ट होणारा आणि 100% ऍब्झॉर्ब होणारा हा व्हेज प्रोटीन सोर्स आहे. हा नाश्त्यामध्ये असायला पाहिजे. हे नाश्त्यामध्ये हे झालं. दुपारच्या वेळेस जेवणामध्ये आपली जी इंडियन भाकरी असते, भाकरी चपाती, साधारण ज्वारीची भाकरी, ज्वारीच्या भाकरीमध्ये साधारणतः 100 कॅलरीज असतात एका भाकरीमध्ये. तर कॅलरी तांदळाच्या भाकरीमध्ये थोड्याशा जास्त असतात, कारण तांदळाच्या भाकरीमध्ये स्टार्च जास्त असतो. तर तांदळाच्या भाकरीमध्ये स्टार्च जास्त आहे, तर त्याच्यामुळे तांदळाची भाकरी टाळलेली आरोग्यासाठी बरी राहील. ज्याला स्थूलता आहे, ज्याला डायबिटीस आहे, त्यांनी तांदूळ पासून लांब राहिलेलं बरं. आणि संध्याकाळी स्नॅक्स आणि रात्री जेवण, आणि तुमचा आहार योग्य होतोय की नाही हे तुमच्या सकाळच्या मॉर्निंग मोशनवरून लक्षात आलं. कसं समजायचं ते? जे की ज्याला म्हणजे पोट साफ आहे, जो इव्हॅक्युएशनचा जो सेन्स आहे तो 2 ते 3 मिनिटात व्हायला पाहिजे. कॉन्स्टिपेटेड जर राहत असाल तर तुम्ही आजारीच आहात, तुम्ही म्हणजे हेल्दी नाहीये, डाएट तुम्हाला फॉलो होत नाही. तुमचं रोजच्या रोज तुमचं पोट आरामात साफ झालं पाहिजे, आणि तेच पहिली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. पोट साफ होणं, तोच माणूस स्वस्त आहे. आता एकंदरीत सर अशा पद्धतीने बोलत होतं की म्हणजे जास्त नॉनव्हेज खाल्लं, चिकन खाल्लं, अंड खाल्लं किंवा काही असेल तर ते खाल्ल्यानंतर म्हणतात की त्याने स्थूलता वाढते, असं काही आहे? हो, त्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे आपण जे नॉनव्हेज खातो ते आपण बेस्ट प्रोटीन सोर्स साठी खातो, म्हणजे आपली कुकिंग पद्धत आहे ती चुकीची आहे. त्याच्यामध्ये आपण एवढं फॅट आणि एवढं मसाले ऍड करतो, त्याच्यामुळे ते हार्ट अटॅकला ऍक्च्युली निमंत्रण आहे. नॉनव्हेज इटसेल्फ खूप चांगला आहे. तुम्ही बॉईल करून, स्टीम करून जर खाल तर इट इज बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन. नॉनव्हेज फूड इज बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन. त्याच्यामध्ये एग व्हाईट आहे, एग आहे, नंतर चिकन आहे, मटन आहे, फिश आहे. दे ऑल आर गुड सोर्स ऑफ प्रोटीन. बट आपलं काय होतंय की आपलं जे इंडियन कुकिंग मेथड आहे त्याच्यामध्ये आपण एवढे मसाले, एवढे तेल सगळं ऍड करतो ना, त्याच्यामुळे ते आपण प्रोटीन कमी आणि आपण स्टार्ची आणि फॅटी फूड अनसॅच्युरेटेड म्हणजे जे रिफाइंड जे तेल आहे
ते जास्त घेतो, त्याच्यामुळे तो हार्ट अटॅककडं वळण्याचं हे राहतो. पण जर आहारासाठी जर रिक्वायरमेंट बोलली तर बॉईल करून स्टीम करून हेल्दी प्रोटीनची गरजेसाठी हे नॉनव्हेज हे गरजेचंच आहे. फक्त जे बनवण्याची पद्धत आहे ती चुकीची आहे आपली, ज्याच्यामध्ये तेलाचा आणि मसाल्यांचा जास्त वापर हा आरोग्यासाठी हानिकारक आहे. आता एकंदरीतच अजून असे काही वेगळ्या पद्धतीचे जे आजार आहेत त्यावर काय सांगाल? आपल्याकडे अशा पद्धतीचे पेशंट कधी येतात की त्यांच्यामध्ये असं त्यांना काय आजार आहे पटकन समजतच नाहीये? हा, तर याच्यामध्ये बऱ्याचशा क्रिटिकल कंडिशन दोन कंडिशन आहेत आजार. एक तर मला कसं तर होतंय, हा आपल्या इंडियन आपण ऐकतो मला कसं तरी होतंय. तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. एक तर त्यांचं मानसिक आरोग्य ठीक नसते, त्याच्यामध्ये ते ट्रेस मधून जातात कंटिन्युअस. दुसरं असते की त्यांना मायक्रोन्युट्रिशनचा अभाव असतोय, त्याच्यामध्ये जे बॉडी कुठेतरी क्रॅम्प करत असते, काहीतरी करत असते. आणि तिसरं असते त्यांचं स्लीपिंग पॅटर्न योग्य नसतो, त्याच्यामुळे ते सकाळी उठल्यानंतर झोपेतून जे फ्रेश वाटायला पाहिजे त्यांना ते कधी वाटतच नाही. त्याच्यामुळे कसं तर वाटतंय हा एक आजार खूप कॉमन आहे. त्याच्यामध्ये 3 पार्ट आहे. एक मानसिक काय ते जात आहेत का स्ट्रेसमधून, ते त्यांच्या फॅमिलीच्या पण लक्षात येत नाही, त्यांच्या मित्रांच्या लक्षात येत नाही, ह्या गोष्टी आहेत. आणि दुसऱ्या गोष्टी आहेत की आपल्या डाएटमध्ये एवढं आपण ओव्हर कुकिंग करतो बऱ्याच वेळा, तर मायक्रोन्युट्रिशन आपण डिस्टर्ब करतो. तर त्याच्यासाठी कच्चं म्हणजे जेवढं नैसर्गिकरित्या, जसं बघा निसर्गाकडून आपण खूप काही शिकवू शकतो. जेवढे अॅनिमल्स आहेत ते कच्चं खातात आणि ते हेल्दी राहतात, त्यांना ना ओबिसिटी आहे ना त्यांना कुठलेही आजार आहे. तर आपण तसं त्यांना फॉलो करून आपण निसर्गाला फॉलो करून आपण आपले बरेचसे आजार टाळू शकतो. एकंदरीतच आपण बोलतो ना की समोरचा माणूस ट्रेसमध्ये आहे वगैरे, तर ते नक्की कसं ओळखावं माणसाने की याला नक्की काय हे आहे ते? ट्रेसमध्ये आहे म्हणजे अचानक वागण्यात जे बदल आहे, जे मूड स्विंग्स आहे, जो चिडचिडपणा आहे, आणि बऱ्याच वेळा लोक एकटेपणामध्ये राहायला लागतात, म्हणजे कुणाशी कनेक्शन कमी व्हायला लागतं, बोलणं कमी व्हायला लागतं. त्यावेळी समजायला पाहिजे की जो नियर अँड डिअर असला की हा ट्रेसमध्ये आहे. एकंदरीत आता यंत्रणा म्हणजे जे काय आहे मोबाईल वगैरे हे वाढत चाललेलं आहे, तर त्याचा काही आरोग्यावर परिणाम होतो? येस, 100% होतोय. स्क्रीन टाइम वाढल्यामुळं बऱ्याच वेळा रात्री काय होतं की आपण जेवण करतो आणि मोबाईल जवळ घेऊन बसतो. तर मोबाईल जवळ घेतल्यामुळे मोबाईलची जी डोळ्यावर लाईट पडते, ती लाईट आहे ती आपल्या जे स्लिपिंग हार्मोन आहे ते मेलाटोनिन नावाचं हार्मोन आहे स्लिपिंग, आणि ते हार्मोन आपल्या लाईट डोळ्यावर पडल्यामुळं ते सिक्रेट होत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना स्लीप डिस्टर्बन्स होतो, आणि जी स्लीप जेवढी व्हायला पाहिजे ती तेवढी स्लीप त्यांची होत नाही. त्याच्यामुळं स्क्रीन टाइम हा रात्रीचा टाळलेला आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे. अजून काय सल्ला द्या लोकांना किंवा मग काय संदेश द्या? संदेश आता माझा हा संदेश राहील की तुम्ही आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जाताच, पण आता तुम्ही प्रिव्हेंटिव्ह केअर मध्ये पण तुम्ही डॉक्टरांकडे जा. जसं की तुमचा काय मूड स्विंग होतोय, तुमचं वजन वाढलेलं आहे, तुमचं काय कॉन्स्टिपेशन राहतंय, किंवा ज्या प्रिव्हेंटिव्ह गोष्टी आहेत जसं की वॅक्सिनेशन आहे, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप आहे, ह्या गोष्टी तुम्ही करून घ्यायला पाहिजेत, जेणेकरून की आपण भविष्यात जे होणारे धोके आहेत ते आधीच डिटेक्ट करून आपण त्याच्यावरती योग्य वेळी ऍक्शन घेऊ शकतो. प्रिव्हेंटिव्ह विषयावर जर बोलायचं झालं तर आपण बेस्ट वॅक्सिनेशन आहे, वॅक्सिनेशनने बरेच आजार आपण टाळू शकतो. वेट लॉस, वेट मॅनेजमेंट, मायक्रोन्युट्रिशनने आपण बऱ्याच लोकांना बऱ्याच आजारापासून थांबवू शकतो. आणि अर्ली प्रिव्हेंटिव्ह चेकअप केल्यामुळे, जसं की बेसिक काय ब्लड टेस्ट आहेत, ECG आहेत, त्याच्यामुळे आपण बऱ्याच लोकांच्या आधी पुढे होणारे भविष्यातले जे सिरियस आजार आहेत, जसे हार्ट अटॅक आहेत, ब्रेन स्ट्रोक आहेत, किंवा ब्लड कॅन्सर आहेत काय, किंवा कुठल्या व्हायरस प्रकारचे कॅन्सर आहेत, हे आधीच आपण बऱ्यापैकी डिटेक्ट करू शकतो आजच्या डेटमध्ये. तर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ ह्या विषयावरती आपण थोडंसं सगळ्यांनी अवेअर होणं गरजेचं आहे. एकंदरीतच हे होते भालचंद्र लेंडवे सर. त्यांनी आपल्याला आरोग्याबद्दल कशी काळजी घेतली पाहिजे, मेन म्हणजे त्यांनी वजन कसं कमी करायला पाहिजे या संदर्भात आपल्यासोबत चर्चा केलेली आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद सर. एकंदरीत मॅक्स महाराष्ट्राचा सोशल मीडिया पेज शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.